श्री गणेशाय नमः। जय जाजी मूळपीठवासिनी, पुंडलिकाच्या गोंधळाला गोनी, भक्त वडदे भवानी, उभी अससी माये तू। संत गोंधळी विचक्षण, कंठी मिरविता तुळसी भूषण, तेची माळा सुलक्षण, जगा माझी मिरविसी। घालिती तुझा प्रेम गोंधळे, काम क्रोधाचे देती बळ, गीत संगीत सबळ, गुण गाती माये तुझे। असो ऐशा गोंधळ प्रकरणी, संतुष्ट होसी माय भवानी, तरी या ग्रंथ गोंधळी येऊनी, साह्य करी जननी। मागिल्या अध्यायी रसाळ, कथन गणादि सकळांचे केले नमन, उपरी मच्छिंद्राचे जनन यथाविधी कथियेले। आता पुढे श्रवणार्थी बैसले आहेत महाश्रोती, तयांची कामना भगवती पूर्ण करावया येई काम। तरी श्रोती सिंहावलोकनी कथन, श्री दत्त देव आणि उमारमण, भागीरथी विपिना कारण, पहात पहात चालिले। जैसे फलानिमित्त पक्षी फिरत राहती वृक्षो वृक्षी, त्याची न्याये उभय पक्षी गमन करीती तीराते। सहज चालते विपिन वाटी, तो मच्छिंद्र देखील त्यांनी दृष्टी, बाळतनू पाठ पोटी अस्तित्वचा उरल्या पैनो। जटा पिंगट नखे जळमट, कंटकारी पादांगुष्ठ, कार्पा समय झाली दृष्ट, वचाली पटली अस्थिंसी। सर्वांगी शिरा टळटळाट दिसती अवनी, नाम पाठ ध्वनी मात्र शब्द उठे, चलन वलन नयनांचे। ऐसा पाहुनी तपो जेठी, विस्मय करीती अपुले पोटी, म्हणती ऐसा कली पाठी, तपीने नो कोणीच। अहो विश्वामित्र प्रकरणी, दिसतो तपी हा मुकुटमणी, तपार्थ कामना अंत कणणी, करणी कोण याते उदेली। मग दत्तासी म्हणे आदिनाथे, मी स्थिरता राहतो महीयेथ, तुम्ही जाऊन कामने ते विचारावे तया ते। कवनार्थी केसा भाव चंबळला, कामानव तरी लिप्सेचा समूळ ठावर, काय तोही पहावा। येऊनी त्या पडी अत्रिनंदन, शिवानंद सूक्ती कै सुढाळे रत्नम, श्रवणपुटी स्वीकारून तया पासी पातला। उभरा होनी समोर दृष्टी, म्हणे महाराजा तपोजेठी, कवन कामना उदेली पोटी, ते वरदवरा ते मिरवावे। ऐसे वरदाचे वागवटे, मच्छिंद्र श्रवण करिता झगट, नम्र भाव धरुनी प्रकट, तया लागी बोलपा। करणी शब्द पडता सुख स्थिती, दृष्टी काढोनी आवरती, पाहता झाला दत्ता प्रति महाराज योगी तो। भूसंकेते करोनी नमना, दाविता झाला बीजनम्रपण, जोगीश्वरी आराधना, प्राप्ती लागी उदेरा।
बोले महाराज कृपा सरिता, तुम्ही कोण ते सांगावे आता. 12 वर्षे काननी लोटताम, मानव नातले दृष्टीसी. तरी त्वच्चित्त सदैव भवानी, प्रत्यक्ष झाली मम प्रारब्ध धरणी. तरी प्रसादन ग अप्युत्थानी, स्थापुनी जाई महाराजा. ऐसे तयाचे वागुत्तरै, कोणी तोषला अनसूया कुमार. म्हणे बारे नामोच्चार दत्त, ऐसे मज म्हणती. जो व्याघ्रपदी ऋषी जन्म, अत्रि ऐसे तयामा. तयाचा सुत मी दासोत्तम, महिलागी आधारलो. तरी असो ऐसी गोष्टी, कवण कामना तुझ्या पोटी. उदेली जे तपो जेठी, शब्द संपुटी मिरवी का. येरू म्हणे वरदोस्तु, कामनावरी एक भगवंतु. ऐसे वदता जालाती तू, पदावरी लोटला. जेसी सासुर्या बाळासता, अवचट दृष्टी पडे माता. हंबरडो निधावोनी येता, ग्रीवे मिठी घालितसे. किंवा वत्सा भेटता गाय, मग प्रेम लोटी चित्त सदैव. तेणे परिमच्छिंद्र मोहे, पदावरी लोटला तो. 12 वर्षे तपाचे श्रमटे, आजी फळले मानुनी उत्तम. सांडोनी सकळ पुलाने, म पदावरी लोटला तो. परितपश्रमाचे बहुत क्लेश, हृदयी गहिवरले दुःखलेश. नेत्रीचे झरे विशेष, पदावरी लोटले हे. तेने झाले पादक्षालन, पुढती बोले करी रुदन. हे महाराजा तू भगवान, महिमाजी मिरविशी. रुद्र विष्णु विरिची सदय, त्रिवर्ग रूपी देह ऐक्यमय. ऐसे असोनी सर्वमय, साक्षी मही अससी तू. तरी येऊनी सर्वज्ञ मूर्ती, असोनी माझा विसर चित्ती. पडला से किमर्थ अर्थी, अपराध गळी सेवोनिया. ऐसे म्हणोनी वार वार ग्लानिंत करी नमस्कार. क्लेश नंगींचे चक्षुद्वार, सरिता लोट लोटवी. चरितो अत्यंत शांत दाता, म्हणे बाहेना करी चिंता. प्रारब्ध मंदरा चळाची, सरिता ओघिल आताची. मग वरद हस्ते स्पर्शोनी मौळी, कर्णियोपीत मंत्रावळी. तेणे अज्ञान दशा काजळी, फिटोनी गेली तत्काळ. जैसे महात्म्य भारती, उदय दृष्टी करिता गर्भस्ती. मग अंधकाराची व्याप्ती, फिटोनी जाय तत्तार. देवी दत्तवर दघने वोळतां गेले सकळ अज्ञान. मग चराचर सकळ जीवन, जैसे हे लावले दृष्टीसी. नाठवे काही तुझे पण, झाले ऐक्या ब्रह्म सनातन. जैसे उदधी सरिता जीवन, जीवना जीवन संदिसे. ऐसी झालिया जीवन समदृष्टी, आत्रेय धरिता झाला पोटी. म्हणे बारे योगी धूर्जटी, इंदिरावर कोठे तो सांग. येरू म्हणे जीताता,
ईश्वरा वंचोनी नसे वाढता, जडी स्थळी काष्ठी मही पर्वता, ईश्वर नांदे सर्वस्वी। ऐसे ऐकोनी वागुत्तर, ग्रीवा तुकवी अत्रि कुमर, मग सत्शिष्याचा धरोनी कर, चालता झाला महाराज तो। सहज चालता चाले नेटी, आले आदिनाथ प्रेम दृष्टी, मच्छिंद्र मूर्ध कमळ धाटी, पदावरी वाहातसे। शिवे पाहुनी मंद देही म्हणे हा पूर्वी नारायण कवी, मग प्रेम सरितेच्या लोट प्रवाही, धरला हृदयी तत्काळ। मग त्रिवर्ग येऊनी त्या स्थानी, दत्तासी म्हणे पंचमूर्धनी, या शिष्या ते अभ्यासोनी, सकळ सिद्धी मिरविका। जे वेद कारणाचे निज सार, जे सर्वोपकाराचे गुहागर, सकळ सिद्धीचे अर्थ माहेर, निवेदर दी तू महाराजा। जारण मारण उच्चाटन, शापादपि निवारण, शरादपि अस्त्रादि बर्हण, मंत्र शक्ती त्यावर त्या। जो जैसा कर्म विजय पाठ, होती दैवर ते वरती भेट, वंश वरद वाक्पट मस्तकी, स्थापोनी जाता ती। वरुण आदित्य सोम स्वामी, भौम शक्रादि यमदमी, शिवशक्ती कामतरणि वर देऊनी उठविले। विष्णु विंगृंची कृपाकृती, वरदब्बी जे देऊनी शक्ती, ते मंत्र अस्त्रे अपारगती, हृदया माझी हे लावला। असो सत्विद्येचा मंदरा, चळो भवोनिया त्रिबाळ, क्षण मात्र वेचुनी केला, सबळ सिद्ध तरणी जेवता। नागबकादि वातास्त्र, नगनागादि महावज्र, पावक जलधि अस्त्र पवित्र, सांगोपांग तो झाला। ऐसे सांगोनी सांगोपांग, जा जाता झाला योग मार्ग, परी संप्रदाय योजुनी योग, कान फाडी मिरवला। पुढील भविष्य जाणून, संप्रदाय केला निर्माण, शत्रूपजोगी दर्शन, कान फाडी मिरवन। नाथ ऐसे देऊनी नाम, शिंगी शैली देऊनी भूषण, ऐसे परिकरोनी ब्रह्माण, अत्रिनंदन पैंगेला। या परी तो मच्छिंद्रनाथ, नमुनी निघाला आदिनाथ, महीवरी नाना तीर्थे, शोध करीत चालिला। तो भ्रमण करिता सप्तशृंगी, येता झाला महायोगी, अंबिका वंदोनी मनोमार्गी, सत्रेम स्थिती गौररिली। करीत वैखरी अंबास्तवन, तो आले कल्पने मन, की काही तरी तो साधन, लोका माझी मिरवावे। कवित्व तरी करावे ऐसे, की उपयोगी पडे सर्व जगास, मग योजोनी आशा बरी, विद्येस मना माझी ठसवरी। या परी अनेक कल्पना करीत, की शाबरी विद्येचे करावे कवित, परिवरद गुंती वश्य, दैवत केवते रीती होतील चस। मग अंबे पासी अनुष्ठान, करिता झाला सप्तदिन, वेद बीजाचे अभिषिंचन, अंबे लागी करीतसे। तेने जागृत
प्राकृत महिष मर्दिनी होऊनी बोले तया लागोनी बारे कवन कामना मनी वेधली ते मज सांग येरू म्हणे वो जगज्जननी शाबरी विद्येचे कवित्व कामनी वेधक परिवराला गुणी उपाय काही मज सांग उपरी बोले चंडिका भवानी पूर्ण तपावशी सकळ कामनी मग त्या सिद्धाच्या हात धरोनी मार्तंड पर्वती पैनेला तेथे नागवृक्ष चिंत्य थोर तरुणो हे तो सिद्धीचे माहेर दृश्यादृश्य केले पर महातरू नांदतसे तेथे करोनी बीजी हवन तरु केला दृश्यमान तो कनकवर्ण दे दीप्यमान निज दृष्टी देखिला त्या तरुच्या शाखोपांती नाना दैवते विराजती मग नामाभिधाने सकळ भगवती देवतांची सांगे त्या ती दैवते धुरंधर 52 वीर मूर्तिमंत असती तरुवर नरसी कालिका महिषासुर मम्मदा झोटिंग वीरभद्रा वेताळ मारुती अयोध्याधीश श्री कोदंड पाणी रामेश सूर्यनामी तेथ 12 मूर्तिमंत नांदतसे पायरी जलदेवतासती नव कुमारी धनदानंदा नाव विमळा मंगळा ज्ञान प्राप्ती व लक्ष्मी आणि विख्याता या परिचंडा चामुंडा रंडा कुंडा महालंडा अप्सरा जोगिनी षंड वितंडा तरुभागी विराजल्या काळ व्याळ वीर भैरव भस्मकेत सिद्ध भैरव रुद्र ईश्वरी गण भैरव अष्ट भैरव हे असती या परी शस्त्र अस्त्रयामिना दमिधूमि कुचित भामिना सातवी ज्वाळा शुभानना वृक्षावरी त्या असती या परी शंखिनी डंखिणी यक्षिणी त्या समुच्चयी असती 12 जणी अष्टसिद्धी महाप्रकरणी वृक्षावरी विराजल्या प्राप्ती प्राकाम्य अणिमा गरिमा ईशित्व वशित्व प्रतिमा महिमा एवंच अष्टसिद्धी नामा तरुवडी विराजल्या अष्टसिद्धी समवेत 52 वीर सकळ देवत तया तरुच्या शाखा व्यक्त करोनिया बैसले ऐसे दृष्टी पाहिले सर्वही ती पाहती न बोलती काही यावरी अंबिका करी खाई निवेदोनी नाथाते बारे ऋष्यमूक पर्वतस्थानी ब्रह्मगिरीच्या निकटवासनी अंजन पर्वत तया सिंहनी नदी काचित आहे बा दक्षिण नोखी सरिता जात ते काठी महाकाळे दैवत स्थाने असती जाणतेथ भगवती ते नमावे तेथोनी पुढे दक्षिणपंथी सरिता पात्र जावे निघुती परिबा तेथे श्वेत कुंडे असती तोय भरित महाराजा तरी शुक्ल वेले खगळूनी हाती एक एक सोडावी कुंडा प्रती ऐशी कुंडे एक शती हस्तिपद
जीवन प्राशिता निश्चित मूर्छा येईल एक मुहूर्त तै बारानामी जपावे आदित्य मुछे माझी असता पै मग प्रत्यक्ष होईल तमांतकै मोळी घ्यावा तो हस्तक पुढे काच कूपिका भरोनी उदक येथे यावे महाराजा मग बारानामी करोनी सिंचनी तरुण हाडावातया जीवनी तेव्हा दैवते प्रसन्न होनी वरदान तू ते देतील बा परी एक वेळा न घडयसे खेप घालाव्य क्षणमास एक एक दैवत एक खेपेस प्रसन्न होईल महाराजा राज प्रसन्न होईल महाराजा राज ऐसे सांगोनी माय भगवती गेली आपुले स्थाना प्रती ये रूपावलांछन पर्वती सरिता पात्री ओघाती काळी महाकाळी देवतांस नमोनी निघाला काननास खरी कवळोनी शुक्ल वेलास कुंडा लागी शोधितसे असो एक शतकुंडे पाहून तितुक्यांत शुक्ल वेल स्थापून पुन्हा पाहे परतोन सकळ कुंडा माझारे हास तो आदित्य नामे कुंडी तीव्रते वेल पाहे साचोकार तो दृष्टी पडले पल्लवाकार स्नान तेथे सारिले स्नान झालियाला उदपान होतांची व्यापिले अतिमुच्छेन परी द्वादश नामी मंत्र साधन सोडिले नाही दयाने पडी मूर्छा ओढवली अति तुंबळ शरीर झाले अति विकळ स्वेद नेत्रंगेला निळ देह सांडोनी नितयाचा ब्रह्मांडांतोनी अंत ज्योती ती वेंधो पाहे अंती तरी आदित्य नावे जाण होती जपालागी नित्य करीत जैसे जागृती घडोनी येत तेंची स्वप्नी जीव घोकीत त्याची न्याय उरला हेत जीव जपियन का तो ऐसे संकट घडता थोर खाली उतरला प्रभाकर कृपे स्पर्शोनी नयनी कर सावध केला महाराज मग कामनेच्या पूर्वोनी हेत मस्तकी ठेविला वरद हस्त म्हणे बारे योजिलार्थ सिद्धी पावसी येणे तू ऐसे बोलोनी आदित्य गेला तेणे काच कुपिका भरोनी वहिला पुन्हा मार्तंड पर्वती आला येऊनी नमनी अश्वत्थ आदित्य नामे करोनी चिंतन आदित्य तेथे झाला प्रसन्न म्हणे महाराजा काय कामना निवेदावी मजाता येरु म्हणे कवित्व करीना तया साह्य तुवा होऊन मंत्रविद्या तव नामाने फळास येवो महाराजाचा अवश्य म्हणून तमभंजने मंत्रविद्या साध्य करून बांधला गेला जल जलोचन मंत्रशक्ती कार्यार्थ ऐसा सप्तमास येर झारा करून दैवतांसी करून घेतले प्रसन्न मग शबरी विद्येचा ग्रंथ निर्मून बंगाल देशी चालता झाला
असो ऐसी गोरक्ष कथा वदला आहे किमया गार ग्रंथा तेथे किमयांची स्थाने सर्वथा सांगितली आहेत जी हरी प्रथमा आघड करणे ते मानवा ते नये घडोन ते अयतारी असती परिपूर्ण म्हणून घडले तयासी परी सांगावया कारण स्वमुखे गोरक्ष बदला आहे कथन त्या ग्रंथाचा आशय पाहून नवही योगी वर्णिले ग्रंथी खरी श्रोती तया ग्रंथा दोषन ठेवावा सर्वथा संशयालिया किमया गार ग्रंथा विलोकावे विचक्षणी मुळा वेगळे काही कथन येत नाही जी घडून म्हणून सकळ संशय सांडोन ग्रंथ श्रवणी स्वीकारा या परिबळेची चाळ होनी दोष निंदोनी जो कामोडील हर्ष विकल्प पंथी मिरविता जगास पावेल वंश बुडीतो आणिक वाणी जाईल झडून नरकी पडेल सप्त जन्म आणि जन्मोजन्मी शरीरे करून क्षयरोग भोगिल तो असो आता तीर्थ उत्तेशी मच्छिंद्र गेला बंगाल देशी तेथे फिरत तीर्थवासी हेळा समुद्री पातला तळे देशी चंद्रगिरी ग्राम तेथे नरसिंहाचा झाला जन्म सुराज पिता विप्रोत्तम कृती देवी कुशी झाला तो असो तेथे जाऊन नाथ सहज भिक्षेसी हिंडता गावात तो तेथे भविष्य उत्तर कथेत काय वर्तले ते अंका तया गावी गौड ब्राह्मण सर्वोपध्याळ तया नाम वसिष्ठ गोत्री आचार नेम सकळ धर्म पाळीतो आधी तपन यजने याजन स्नान संध्या माझी निपुण तेयाची कांता गुणोत्तम सरस्वती नामे मिरवतसे शोझा सुशेल लावण्य खाणी की नक्षत्रपाती विराजे मांडणी वाटे काम इच्छा धरुनी मनी तेथे येऊनी बैसला की स्वर्गो मेघाचे मंडळ पाही तेथोनी चपळा उद्या येही अर्क होनी गौरी गोसावी तेज भिक्षा मागतसे जियेचे अधर पवळ देठी द्विज विराजती वरती थाटी जैसे रत्न हेमी शेवटी स्वतेजे तगटी मिरवितसे भाळ विशाल सोगयांजने कुंकुमरसे शोभले गहन मुक्ता नक्षत्रम कबरी संगीन चंद्र बिजोरा विराजवी नासिक सरळाकृती ते शुक्तिकारत्न हेमगुप्ती मुक्त नळे जैसे गभस्ती नासिक पात्री विराजले कर्णबिंदी वलयाकृती हेम मुगुटी ढाळ देती रत्न ताटके नक्षत्रपाती करू वश्यती पातले
असोयसी शृंगार खाणी सकळ संपत्ती नटली कामिनी रूपवंती सकळ गुणी जगा माझी मिरवतसे परी उदरी नाही संतान परम तेणे उचंबळून योग कामन आवडे धंदा धामाश्रम सदा वियोग बाळाचा देवदेव्हारे उपाय अनेक करीती झाली कामनादिक परिअर्थ कोठे उदयदायक स्वप्ना माझी आतळेना नावडे आसन वसन गात्र विकळ मिरविती निराश गात्र शून्य धामी चित्त पवित्र नांदणुकी नांदतसे जोसो प्रपंच मानिती अतिहीन जैसे दीपाविण शून्य सदन कीस कळस्वरूपी दाराहळण परिनासिक हीन मिरवतसे की वज्रा उपरी गिरे गोमट परिवसती सतिसे तळपट तेथे पाहता दानवी पिष्ट कांडिती ऐसे वाटे की तरुविण अरण्य कर्कश की सरिता विण जैसे विरस मग ती क्षणैक पशुमात्रास भयंकर दरी वाटतसे की शरीरी चांगुलपण परिधानिले वस्त्राने भूषण परिचतुस्कंधी शवदर्शन सुगम काही वाटेना ते शरीर घ्राणाविण आप्तवर्गाते वाटेहीन देवी सर्व उपचार कांते लागून संसारहीन वाटतसे ऐसे असता भाव स्थिती गृही दर्शिली योग मूर्ती नाथ मच्छिंद्र अंगणा प्रति अलक्षे सवाल वदतसे जोसो तोवते कांतेने पाहुनी त्याते चरणी लोटली शोक भरिते आणून शीघ्र वस्त्र आसनाते विराज विला महाराज आपण बैसोनी नाथा निकट सांगती वियोग शोक उल्हाट हृदयी भरोनी नेत्रपाट कलशांबू मिरवहे म्हणे महाराजा अनाथ नाथा तुम्ही सर्व गुणी विद्येसी जाणता तरी मम हृदयी शोक सरिता नाश जळा वाहतसे म्हणे थरियाते उपाव काही सांगा म्हणून लागते पायी पुन्हा स्पर्शोनी मोळी प्रवाही कवण शब्द वाढवीतसे पुढे ठेवूनी भिक्षाल पुन्हा कळी मोहे चरण आणि नेत्राघनाची वृष्टी जीवन पदमी ते सिंचितसे तेणे मच्छिंद्र चित्त सरिते मोह सराटे अपार भरुते शब्दे तोयम मोघ मिरवते होते सुख सरितेसी म्हणे वो साधी क्लेशवंत किमर्थ कामनी चित्त ते मजवद की चित्तार्थ सकळा मुक्तीला हिलकी ऐसे शब्द वर्ग उगमा ऐकोनी बोले द्विजरामा म्हणे महाराज योगदुमा संतती नाही वंशाते तेने वियोगी खदिरांगार झगट करितो अतितीर तेने करोनी चित्त शरीर दाह पावे महाराजा ऐसे क्लेश चित्त शक्ति कदा नवसे धैर्य पाठी दुःख गोंधळी शोक पाती नृत्य करी कवळूनी धरी हा शोक वडवानळ जाळू पाहे धैर्य जळ त्यांत स्वामी
मुदता वाग भगगती प्रेमा उदेला नाथ चित्ती मग आदित्य नामे मंत्र विभूति महाशक्ति निर्मित से नाथा करी भस्मची मुठी तेथे वीर करी राहाटी मग ते भस्म तपो जेठी तिये हाती वो पीत से मरे माय वो शुभाननी हे भस्म चिमुटी करी कवळुनी घे सेवी आपुले शयनी निशी माझी जननी म्हणसिल भस्म नो हे पूर्ण गभस्ती जो हरि नारायण उदयो कीर प्रभा मिरवोनि त्रिजगती मोक्ष मांदु सामिरवेल तरी तू सहसा हळवटे पणी कामना नवरी भस्मासनी म्याही पुढील भविष्य जाणोनी चित भवानी वदविली या भस्माचा प्रताप स्थिते तव उदरी होईल जो सुत दया ते अनुग्रह देऊनिया स्वत करीन सरसम ब्रह्मांडी मग तो सुतनाम हने माय सकळ सिद्धींचा होईल राय जैसा खंगी नक्षत्रमय शशीनाथ मिरवेल मग तो न माय ब्रह्मांड भरे कीर्ती रश्मीचे तेज विवरी आणि वंद्य होईल चराचरी मानव दानव देवांदिका तरी माय संशयो ना धरिता भक्षी भस्म सांडोनी चिंता ऐसी सांगोनी सकळ वार्ता नाथ उठे तेथुनी यावरी बोले शुभानी की महाराजा योग धामी तुम्ही केव्हा याल परतोनी सुतानुग्रह वो पावया नाथ कोण बोले ती ते म्हणे ऐक व सद्गुण सरिते पुन्हा येऊन देई उपदेशाते 12 वर्षांपरांती ऐसे व दोन शब्द सुढाळ निघता झाला सिद्ध पाळ तीर्थ उद्देशी नाना स्थळ महिलागी लंघित से येरीकडे भस्मची मुठी सदृढ बांधून ठेविली गांठी हर्ष नराहे पोटी उचंबळून दाटलासे श्वास मग ती सवेची नितंबिनी जाऊनी बैसे शेजार सदनी तेथे 7-5 व्रजवासिनी येऊनी त्या स्थानी बैसल्या ते त्याच्या या शब्द रहाटी सहज बोलती प्रपंच गोष्टी त्यांत ही जाया हर्ष पोटी कथा सांगे ती आपुली म्हणे माय वो ऐका वचन चित्त क्षीण झाले संतती विण परियाज आला सर्वार्थ घडोन तो श्रवण पुटे स्वीकारा एक अकस्मात माझ्या सदनी बोवाला कान फाडोनी कान फाडी केवळ तेरणी माते दिसुनी आला तो मग म्या त्यासी स्तवोनी भक्ती प्रसन्न केली चित्त भगवती मग प्रसाद वो पुनि माझ
माझे हाती गमन करिता झाला तो. तरी तो प्रसाद भस्मची मुठी माते दिधली पुत्रवृष्टी. परी सांगून गेला स्वये होटी भक्षण करी शयनांत. तरी माय वो सांगा नीती तेणे वाढेल काय संतती. येरी ऐकोनी ना मानिती तेणे काय होईल गे. अगे ऐसी सोंगे महिवरती किती एकठक बहु असती. नानाक अटाळे करुणी दाविती जग भोंदिती जननीय. आणि दुसरा त्यांत आहे अर्थ कान थाडे कवताळे व्यक्त. नाना परींच्या विद्या बहुत तया पासी असती वो. काय वो सांगू शुभ गात्री कान फाडे कृत्रिम मंत्री. जाया पाहुनी शुभ गात्री करीती कुत्री मंत्राने. मग ते तयांते सर्वे घेऊनी हिंडती वस्ती क्षेत्र मेदिनी. रात्री माझी कांता करुनी सुख शयनी भोगिती ते. करी दिवसा कुत्री रात्री जाया करिता त्यासी. जाण माय तू कोणी कडूनी भ्रमांत या पडली आहेस जननीये. परी हे आम्हासी दिसते वो खट तू शुभानन जाया तिरबरवंट. पदरी बांधोनी घेतले कपट यांत बरवे दिसेना. ऐसे बोल बोलता युवती भवव्याघ्राची झाली वस्ती. मग ती परम विटूनी चित्ती सदना प्रती आलीसे. मग ती कगलोनी भस्मची मुठीसी येती झाली गोठ्यापासी. तेथे गोरज के रासी मिरवली से उकडा. तया माझी भस्मची मुठी सांडिती झाली ते गोरटी. तया माझी हरी जेठी संचार करी महाराज. सो जो नवनारायण कीर्ती ध्वज प्रत्यक्ष विष्णु तेज पुंज. हरि ऐसे नाम साजे कीर्ति रत्नामा झारी. असो ऐसी दैव राहेटी करुणी जाती झाली गोरटी. सदनी येऊन प्रपंच दिठी सदा सर्वदा मिरवत से. असो ऐसी कथा वसर पुढे निवेदू गर्थ सादर. तरी श्रुती क्षीरोदक सार पुढले अध्याय स्वीकारणार. भक्तिसार हा कथार्थ ग्रंथ शुक्तिकानवर युक्त. तुम्हा श्रोत्यांचे कणग्रीवेंत भूषणाते शृंगारू हो. या परिनिंदक खळ दुर्जन असो त्यांचे कांजी पान. तयांचे निंद्य वचन ऐकोन सोडो नका क्षीरोदका. धुंडी सुत मालूचे वचन नर हरिवदे जग सुगम. भावार्थ गुणी गुंफोन माळसी कारी श्रोत्यासी. स्वस्ति श्री भक्ति कथा सार समत गोरक्ष काव्य की मयागार. सदा परिसोत भाविक चतुर विद्याध्याय गोड हा. श्री कृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु. श्रीनवनाथ भक्तिसार द्वितीयाध्याय समाप्त.